माझ्या गावाचा तालुका निलंगा आहे आणि आम्हाला काही सामान घ्यायचं किंवा बाजार करायचा म्हटलं की निलंग्याला यावं लागतं आणि तिथे मस्त असा भात मिळतो. तर त्याचं नाव सर्वांना माहितीच असेल, निलंगा राईस म्हणून सर्वात फेमस आहे. तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर ती लहानापासनं तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. तर कसं करायचं आणि काय काय साहित्य लागतं तर ते बघूया. तर येथे कोलम तांदूळ घेतला आहे, 1 ग्लास तांदूळ आहे आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ मस्त स्वच्छ धुवून ठेवलंय मी. तर त्याला कुठल्या कुठल्या भाज्या लागतात ते बघूया. 2 कांदे उभे कट करून घेतलेत, वटाणे घेतलेत, हिरवे मटर घेतलेत, टोमॅटो घेतलाय 2, शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, हिरव्या मिरच्या घेतल्या आणि बारीक करून बटाट्याचे काप घेतलेत. मेथीची भाजी घेतली आहे कट करून, कोथिंबीर घेतली आहे. मेथीची भाजी आणि कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे. मेथीची भाजी जरी कमी असली तर कोथिंबीर जास्त घ्या. मेथीची भाजी नसेल तुम्ही कसुरी मेथीचा पण वापर करू शकता. लिंबू घेतला आहे आणि अद्रक लसणची पेस्ट बनवली आहे. आणि मसाल्यामध्ये बघा, लाल तिखट घेतलं आहे, मोहरी घेतली आहे, जिरे घेतलेत, गरम मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, काळं तिखट नसेल तर आपल्याकडे सर्वांकडे घरगुती मसाला असेल तर तो यूज करा, आणि गरम मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे. आणि खडे मसाल्यामध्ये बघा, शहाजिरे घेतले आहेत, दालचिनी घेतली आहे, 2 लवंग, 2 मिरे आणि 1 वेलची घेतली आहे आणि 1 तेजपान घेतलं आहे. आता कसं करायचं तर ते बघूया. मी कुकरमध्ये करणार आहे. जर तुम्हाला पातेल्यात करायचं असेल तर पातेल्यात करा, पण मी कुकरमध्ये मला सवय आहे भात करायची, तर त्यातच करते मी. आता कुकर चांगला गरम झाला की त्यामध्ये आपल्याला 4 चमचा तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरे, मोहरी याची चांगली कडक फोडणी द्यायची आहे. आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता मी तेलात टाकत नाही, कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकते, कारण कढीपत्त्याचा वास तसाच राहतो, छान येतो. तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्ही साधी खिचडी करायचं विसरून जाल हे नक्की. इतका फेमस आहे ना आमच्या इकडे, म्हणजे गरिबांचं पोट भरणारं आणि श्रीमंताला म्हणजे आवडणारं अशी ही रेसिपी आहे, असं म्हणतात बाबा गावी. तर असं ऐकून आहे. तर आता एक एक करून आपण जे जे कट करून घेतले ते टाकायचं. कढीपत्ता टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आपण जे खडे मसाले घेतले तोच प्रमाण घ्यायचा आहे 1 ग्लासला. तर आता ते खडे मसाले टाकणार आहे आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण टोमॅटो टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, मटर टाकायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत चांगलं परतत राहायचं आहे. नंतरून त्यामध्ये आपण जे अद्रक लसणची पेस्ट वाटून टाकली, जेवढी जास्त अद्रक लसणची पेस्ट टाकू तेवढं टेस्ट छान येते, तर जास्तच टाका. टोमॅटो मटर टाकून झालं की लगेच आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकायची आणि शेंगदाणे बटाटे मी नंतर टाकणार आहे. आणि चांगलं मिक्स करायचं तेल सुटेस्तर. तुम्ही जर या पद्धतीने कराल ना तर आपण जी नॉर्मल खिचडी करतो तर ती करण्याऐवजी तुम्ही ही नक्की करून खासाल. हे नक्की खायला तर म्हणाल एकच नंबर, भन्नाट गरम गरम लागतं, लोणच्या बरोबर किंवा दही बरोबर खूप छान लागतं. तर आता आपण त्यामध्ये जे बटाट्याचे काप करून घेतले ते टाकायचे, शेंगदाणे टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि माझा कांदा जो मी परतल्या गेला तो चांगला मऊ झाला आहे. तर आता सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लवकर चांगलं शिजण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे, काळं तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे. आणि परत एकदा चांगलं मिक्स करून कमी गॅसवरती थोडं तेल सुटेपर्यंत तसंच ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर आपण प्रत्येक वर्षी मसाला करतो तर तो मसाला टाका. आणि सर्वात शेवटी गरम मसाला मी अर्धाच टाकते आहे, कारण आपण खडे मसालेही टाकलेत.
आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण जी मेथी आणि कोथिंबीर घेतली आहे, तर मेथी पूर्ण टाकायची आणि कोथिंबीर थोडीशी वरतून भुरभुरण्यासाठी ठेवायची आहे. म्हणजे अर्धी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे त्यामध्ये म्हणजे भात शिजताना, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मेथी आणि कोथिंबीर टाकली आहे मी आणि तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलं माझ्या सर्व भाज्यांना. तर आता जो आपण तांदूळ धुवून ठेवला आहे तर तो टाकायचा आहे आणि चांगलं परत एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर आपण कुकरमध्ये न करता पातेल्यात करत असू तर पाण्याला आधार येऊ द्या, त्यानंतरच तांदूळ सोडा. तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी भाताच्या वरती 1 खांडी बोटाच्या पाणी टाकणार आहे. आणि चांगलं पाणी उकळू देणार आहे. पाणी उकळल्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आता माझं पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबू पिळणार आहे. त्यानंतर आपल्याला जी कोथिंबीर आपण ठेवलेली ती वरतून मस्त अशी भुरभुरायची आणि थोडंसं गॅस फास्ट करून पाणी म्हणजे चांगलं उकळू द्यायचं आहे आपण. चांगलं उकळी आली की आपण झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि आपल्याला 2च शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिट तसंच झाकण बंद करून ठेवायचं आहे. म्हणजे उघडायचं नाही आहे. आपण काय करतो शिट्टीवरती करून लागलीच झाकण उघडतो, तसं न करता तसंच दमावरती शिजू द्यायचं आहे. म्हणजे मस्त असा भात शिजला जातो व्यवस्थित. तर इथे माझं शिट्टी झाली आणि भातही मस्त असा शिजला गेला आहे. आता तुम्ही इथे बघा मस्त असं शिजला आहे, एकदम मोकळा मोकळा झाला आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी काय करतं, येतं व्हिडिओ बघतं आणि तसंच जातं, तर तसं न करता माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा, बाय.